अजित पवार यांची राष्ट्रवादी सल्लागाराशिवाय नव्हती. फक्त अजित पवार यांना अरोरा नावाचा सल्लागार कधीच नको होता असा दावा रोहित पवारांनी केला. प्रशांत किशोर हे सुनील तटकरेंना आवडणारे सल्लागार नाहीत म्हणून ते बोलत आहेत का असा सवाल करत रोहित पवार यांनी टीका केलेली आहे. त्यांची निवड झाल्याचं मला माहीत नाही. त्यांची भेट झाल्याचं मी वाचलं. मला मगाशी माझी काही वेगवेगळ्या कारणांच्यासाठी उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा वहिनींची सुद्धा त्या ठिकाणी भेट होती. त्यांची ती औपचारिक भेट होती असं त्यांनी मला सांगितलं. आता ते रणनीतिकार जे आहेत त्यांचं एक वेगळं त्याने एक वैशिष्ट्य जपलेलं आहे. पण मला ज्ञात नाही की ते आज आमच्या पक्षासाठी काय काम करतात की काय. स्वाभाविकपणाने वहिनींची अध्यक्ष म्हणून त्यांची भेट जरूर त्या ठिकाणी झाली. 1-1.5 महिन्यापूर्वी आमची एकत्रितपणाने त्याला भेट झालेली होती. पण दॅट वॉज अ कर्टसी कॉल. त्याच्यानंतर अजितदादांचा पक्ष ह्या बिना कन्सल्टंटचा होता असं नव्हतं. फक्त तटकरेंना आवडणारा जो कन्सल्टंट आहे तो मात्र या ठिकाणी त्यांच्या पक्षात आज दिसत नाही, जो दादांना कधीच नको होता. त्यामुळे कदाचित त्यांना तिथं वाईट वाटत असावं. दादांबरोबर काम करत असता अरोरांनी 2 विमानं विकत घेतले आणि मग दादांना कळालं की हा नुसता पैसेच ओरबाडतोय, काम तर काय करेना, म्हणून त्याला घरी बसवलाय. आता प्रशांत किशोरला घेतलंय का नाही घेतलं हे मला जास्त माहिती असण्यापेक्षा अजितदादांच्या पक्षाचे जे आज प्रमुख आहेत सुनित्रा काकी त्यांना जास्त माहिती असावं.